गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण नवीन टॉपिक चालू करतोय KTG, कायनेटिक थेअरी ऑफ गॅस. हा टॉपिक थेअरीसाठी इम्पॉर्टंट आहे, नीट JEEसाठी फारसा इम्पॉर्टंट नाही आहे. नीटला या टॉपिकवर एकच क्वेश्चन असतो, तोही असेलच असं नाही, आला नाही तर नाही आला. JEEला पण या टॉपिकवर एक क्वेश्चन असतो, तोही कन्फर्म नसतो. बऱ्याच वेळेला या टॉपिकवर क्वेश्चनच येत नाही JEE आणि नीटला. महाराष्ट्र CETला मात्र या टॉपिकवर 2 क्वेश्चन असतात. हा टॉपिक पूर्ण थेरॉटिकल आहे. ह्याच्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन, तुम्ही त्या नोट्स लर्न करा. तर आता पहिलं पॉईंट आहे तो म्हणजे आयडियल गॅस. आयडियल गॅस आयडियल गॅसला डिफाईन करतात, अ गॅस विच ओबेज ऑल गॅस लॉज अंडर एनी कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस. ओके, हा टॉपिक थेरॉटिकल आहे, त्यामुळं हे ऑलमोस्ट सगळं ऑडिओ लेक्चर होणार आहे. मी ह्याच्या नोट सेंड करेन, तुम्ही त्या लिहून काढा आणि लर्न करा, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. कारण ह्या टॉपिकमध्ये डेरिवेशन्स वगैरे फारसे नाही आहेत, लिहिण्यासारखं काही फारसं नाही आहे. तर आयडियल गॅसला डिफाईन कसं करतात, अ गॅस विच ओबेज ऑल द गॅस लॉज अंडर एनी कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस. असा कोणताही गॅस युनिवर्समध्ये एक्झिस्ट होत नाही. ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे की जे रिअल गॅसेस असतात, गॅसियस स्टेट इज अ व्हेरिएबल स्टेट. गॅसच्या केसमध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन ऑलमोस्ट झिरो असतं आणि इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स ऑलमोस्ट इन्फानाईट असतं. सो इन केस ऑफ गॅस, इफ यू आर गोइंग टू चेंज टेम्परेचर बाय स्मॉल अमाऊंट, there is comparatively large change in pressure and volume. So to study behavior of real gas, we required a theoretical model, and that theoretical model is nothing but ideal gas. So a gas which obeys all gas laws under any condition of temperature and pressure is called as ideal gas. Okay, आयडियल गॅसचं इक्वेशन असतं PV इज इक्वल टू RT. P फॉर प्रेशर, V फॉर व्हॉल्यूम, R फॉर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, T फॉर ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, PV इज इक्वल टू RT फॉर 1 मोल अँड PV इज इक्वल टू nRT फॉर गिवन नंबर ऑफ मोल. सो दिस इज आयडियल गॅस इक्वेशन. ओके, आता आयडियल गॅसच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. मॉलिक्युल्स ऑफ आयडियल गॅस are minute, rigid, spherical, elastic, volumeless point masses. Molecules of ideal gas किंवा असं म्हणूयात, आयडियल गॅस इज सपोज टू बी मेड फ्रॉम एक्स्ट्रीमली लार्ज नंबर ऑफ मायन्यूट, रिजिड, स्पेरिकल, इलास्टिक, व्हॉल्युमलेस पॉईंट मासेस कॉल्ड ॲज मॉलिक्यूल. ओके, आयडियल गॅसचे मॉलिक्यूल असतात ते स्पेरिकल असतात, रिजिड असतात. याचा अर्थ त्यांची डेन्सिटी कंपॅरेटिव्हली लार्ज असते, त्यांचं व्हॉल्यूम झिरो असतं. 2 गॅस मॉलिक्यूल ज्या वेळेला एकमेकाला कोलाईड होतात, कोलिजन इज परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन, सो देर इज नो लॉस इन कायनेटिक एनर्जी. लक्षात आलं. सो मॉलिक्यूल आयडियल गॅस इज सपोज टू बी मेड फ्रॉम एक्स्ट्रीमली लार्ज नंबर ऑफ रिजिड, स्पेरिकल, इलॅस्टिक, व्हॉल्यूमलेस पॉईंट मासेस कॉल्ड ॲज मॉलिक्यूल. Intermolecular force of attraction is 0 and intermolecular distance is infinity. Molecules of ideal gas, आता हे बघा, except temperature 0 Kelvin, at all temperature gas molecules are in a state of vibration. They are vibrating about their mean position. At 0 Kelvin all molecular motions will stop. ओके, 0 केल्विनला सगळ्या मॉलिक्युलर मोशन स्टॉप होतात. पण आयडियल गॅसचे मॉलिक्यूल असतात, दे आर व्हायब्रेट इवन ॲट 0 केल्विन. सो दे पजेस ओनली व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. लक्षात आलं. मॉलिक्युल्स ऑफ आयडियल गॅस आर व्हायब्रेटिंग इवन ॲट 0 केल्विन, सो दे पजेस ओनली कायनेटिक एनर्जी. आता एक लक्षात ठेवायचं, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल is directly proportional to temperature and potential energy is directly proportional to volume. So kinetic energy is a function of temperature, तर potential energy is temperature of volume. आता गॅस मॉलिक्यूल असतात ते 0 केल्विनला देखील व्हायब्रेट होतात, सो दे डज नॉट पजेस एनी पोटेन्शियल एनर्जी, एनी व्हायब्रेशनल पोटेन्शियल एनर्जी. देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल इज इंडिपेंडंट ऑफ इट्स potential energy of gas molecule is independent किंवा असं म्हणूयात internal energy of gas molecule, ideal gas molecule is independent of volume.
इंटरनल एनर्जी ऑफ आयडियल गॅस मॉलिक्यूल इज फंक्शन ऑफ ओनली टेम्परेचर. मी काय म्हटलं तुमच्या लक्षात आलं का? कायनेटिक एनर्जी इज फंक्शन ऑफ टेम्परेचर अँड पोटेन्शियल एनर्जी टेम्परेचर ऑफ व्हॉल्यूम. आयडियल गॅसचे मॉलिक्यूल असतात ते 0 केल्विनला देखील व्हायब्रेट होतात. 0 केल्विनला देखील ते पजेस करतात व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. ते पोटेन्शियल एनर्जी पजेस करत नाहीत. सो इंटरनल एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स ऑफ आयडियल गॅस इज इंडिपेंडंट ऑफ इट्स व्हॉल्यूम. इंटरनल एनर्जी ऑफ मॉलिक्यूल ऑफ आयडियल गॅस इज फंक्शन ऑफ ओनली टेम्परेचर. क्लिअर झालं? स्पेसिफिक हीट of ideal gas molecule is independent of temperature. So these are characteristics of ideal gas. Ideal गॅसला दुसरा शब्द यूज करतात परफेक्ट गॅस. लक्षात आलं? मी पुन्हा एकदा रिपीट करतो. अ गॅस विच ओबेज ऑल गॅस लॉज अंडर एनी कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस. Ideal gas equation is PV is equal to RT for 1 mole and PV is equal to nRT for given number of mole. Okay. आता characteristics of ideal gas. Ideal gas molecule किंवा असं म्हणूयात ideal gas is supposed to be made from extremely large number of rigid, spherical, elastic, volumeless point masses called as molecule. In case of ideal gas, intermolecular force of attraction is 0 and intermolecular distance is infinity. Kinetic energy of ideal gas molecule will depend upon only temperature. Molecules of ideal gas vibrate even at 0 Kelvin. Therefore, their internal energy is function of only temperature. Internal energy of molecules of ideal gas is independent of its volume. Internal energy of molecules of ideal specific heat of ideal gas is independent of temperature. Okay. Ideal gas molecule cannot be liquefied or solidified. These are characteristics of ideal gas. रिअल गॅसचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑलमोस्ट अशाच आहेत, थोडासा डिफरन्स आहे. मग रिअल गॅस म्हणजे काय? द गॅस विच ओबेज आयडियल गॅस लॉज under certain condition of temperature and pressure are called as real gas. A gas which obeys ideal gas laws किंवा a gas which obeys gas laws under certain condition of temperature and pressure is called as real gas. Real gas behave करतात just like ideal gas at low pressure and high temperature. At low pressure and high temperature, behavior of real gas is almost like an ideal gas. So the gas which obeys ideal gas laws किंवा असं म्हणूयात a gas which obeys all gas laws under certain condition of temperature and pressure are called as real gas. Okay. आता real gas is supposed to be made from extremely large number of rigid, spherical, elastic point masses having negligibly small volume. आयडियल गॅस असेल तर मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम 0 घ्यायचं आहे, तर रिअल गॅसमध्ये ते स्मॉल असेल पण 0 नसेल. ओके. इन केस ऑफ रिअल गॅस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज निग्लिजिबल अँड इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज कंपॅरेटिव्हली लार्ज. आयडियल गॅस मॉलिक्यूल रिअल गॅस मॉलिक्यूल आर ॲट रेस्ट पोझिशन ॲट 0 केल्विन. 0 केल्विन टेम्परेचर असेल तर रिअल गॅसचे मॉलिक्यूल स्टेशनरी असतात. याचा अर्थ रिअल गॅसचे मॉलिक्यूल 0 केल्विनला पजेस करतात पोटेन्शियल एनर्जी अँड व्हेन टेम्परेचर इज अदर दॅन 0 केल्विन ते पजेस करतात कायनेटिक एनर्जी. सो इंटरनल एनर्जी ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ रिअल गॅस इज फंक्शन ऑफ टेम्परेचर ॲज वेल ॲज व्हॉल्यूम. ॲट 0 केल्विन रिअल गॅस मॉलिक्यूल्स आर स्टेशनरी, सो दे पजेस व्हायब्रेशनल पोटेन्शियल एनर्जी. Other than 0 Kelvin, they are in vibratory motion, so they possess vibrational kinetic energy. Okay. So internal energy of molecules of real gas is function of volume as well as temperature. Specific heat of molecules of real gas will depend upon temperature. Okay. Real gases liquefied under certain condition. ओके. आयडियल गॅसनं आपल्याला लिक्विफाय करता येत नाही किंवा सॉलिडिफाय करता येत नाही,
रिअल गॅसेस असतात दे कॅन लिक्विफाईड अंडर सर्टन कंडिशन. ओके, तर हे होतं रिअल गॅस. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. अ गॅस विच ओबेज ऑल गॅस लॉज अंडर सर्टन कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर आर कॉल्ड ॲज रिअल गॅसेस. आणि ती सर्टन कंडिशन कोणती? लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. ॲट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर बिहेवियर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ रिअल गॅस इज जस्ट लाईक आयडियल गॅस. ओके, मग याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत तर वन बाय वन मी रिपीट करतो. मॉलिक्युल्स ऑफ रिअल गॅस आर रिजिड, स्पेरिकल, इलॅस्टिक, point masses having negligibly small volume. Then intermolecular force is negligibly small and intermolecular distance is comparatively large. Molecules of real gas are stationary at 0 Kelvin. So at 0 Kelvin they possess vibrational potential energy. When temperature is other than 0 Kelvin they possess vibrational kinetic energy. So internal energy of molecules of real gas is function of volume as well as temperature. Okay, they obey gas laws under certain condition of temperature and pressure. Internal specific heat of molecules of real gas will depend upon temperature. Okay, real gases can liquefy under certain condition. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे गॅस लॉ. मग पहिला लॉ आहे तो बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ. At constant temperature, pressure of given mass of a gas is inversely proportional to its volume. At constant temperature, pressure of given mass of a gas is directly inversely proportional to its pressure. At constant temperature, pressure of given mass of a gas is inversely proportional to its volume. So P is inversely proportional to V. P is equal to constant upon V. Therefore, PV is equal to constant, or P1 V1 is equal to P2 V2. This is Boyle's law. At constant temperature, pressure of given mass of a gas is inversely proportional to its volume. So pressure versus volume graph, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम ग्राफ असा आहे. ओके, तर हा होता बॉइल्स लॉ. ओके, दुसरा आहे तो चार्ल्स लॉ. ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ॲट कॉन्स्टंट प्रेशर volume of given mass of a gas is directly proportional to its absolute temperature. मग आपल्याला volume is directly proportional to temperature. Therefore, volume is equal to constant into temperature. Therefore, V upon T is equal to constant किंवा V1 upon T1 is equal to V2 upon T2. ओके, ॲब्सोल्यूट टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचा ग्राफ ड्रॉ केला तर हा ग्राफ येईल स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. पण जर टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये घेतलं असेल थीटा इन डिग्री सेल्सिअस तर हा ग्राफ असा येईल आणि हे असेल -273 डिग्री सेल्सिअस. दिस इज व्हॉल्यूम, दिस इज टेम्परेचर. लक्षात आलं? ओके, मग गे-ल्युसॅक लॉ. गे-ल्युसॅक लॉ ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम pressure of given mass of a gas is directly proportional to its absolute temperature. At constant volume, pressure of given mass of a gas is directly proportional to its absolute temperature. Therefore, P is directly proportional to T. P is equal to constant into T. Therefore, P upon T is equal to constant, or
P1 upon T1 is equal to P2 upon T2. सो हा गे-लुसॅक लॉचा ग्राफ असा येईल. प्रेशर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर, ग्राफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. पण हेच जर टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये घेतलं असेल, थीटा इन डिग्री सेल्सिअस, तर हा ग्राफ असा येईल. ओके, तर हे 3 लॉ. अजून एक लॉ आहे ॲव्होगाड्रोज लॉ. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस अंडर सिमिलर कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. ॲव्होगाड्रोज लॉचं स्टेटमेंट, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस अंडर सिमिलर कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. फॉर इक्वल व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ बी. ओके, आणि लास्ट लॉ आहे तो म्हणजे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. सपोज करा माझ्याकडे एक कंटेनर आहे, कंटेनरमध्ये मी नंबर ऑफ गॅसेस घेतले, देन प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचर ऑफ गॅस ऑन वॉल्स ऑफ कंटेनर इज सम ऑफ पार्शियल प्रेशर. सो पी इज इक्वल टू P1 प्लस P2 डॅश 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 Pn. इन केस ऑफ मिक्सचर ऑफ गॅसेस, प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचर इज सम ऑफ पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशर याचा अर्थ इंडिव्हिज्युअल गॅसेसने एक्झर्ट केलेलं प्रेशर. सो अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ, टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचर ऑफ गॅस मॉलिक्यूल इज सम ऑफ प्रेशर एक्झर्टेड बाय इंडिव्हिज्युअल गॅस मॉलिक्यूल. ओके, तर इंडिव्हिज्युअल गॅस मॉलिक्यूलने जे प्रेशर एक्झर्ट केलं आहे त्याला आपण पार्शियल प्रेशर म्हणतो. सो P इज इक्वल टू P1 प्लस P2 अप टू Pn. ओके, आता बघा माझ्याकडे एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये मी पहिला गॅस घेतला आहे त्याचे N1 मोल घेतलेत, दुसरा गॅस आहे त्याचे N2 मोल घेतलेत, तिसरा गॅस आहे त्याचे N3 मोल घेतलेत. मग मला मिळालं PV इज इक्वल टू, हे आलं N1 प्लस N2 डॅश 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 RT. देअरफॉर P इज इक्वल टू N1 प्लस N2 डॅश 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 RT अपॉन V. मग हे आलं P इज इक्वल टू N1 RT अपॉन V प्लस N2 RT अपॉन V प्लस N3 RT अपॉन V प्लस डॅश डॅश डॅश. आता NRT अपॉन V म्हणजे P1 झालं, हे N1 RT अपॉन V म्हणजे P1 झालं. सो P इज इक्वल टू, हे आलं P1 प्लस P2 प्लस P3 डॅश डॅश डॅश. सो दिस इज डाल्टन्स लॉ. अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ, pressure exerted by mixture of gas on a wall of container is algebraic sum of partial pressure. ओके, मग आता आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन पण प्रूव्ह करायचं आहे. मग आपण आता आयडियल गॅस इक्वेशन प्रूव्ह करूयात. सपोज करा माझ्याकडे एक कंटेनर आहे, कंटेनरमध्ये मी आयडियल गॅस एन्क्लोज केला आहे. इट्स इनिशियल प्रेशर इज P1, इनिशियल व्हॉल्यूम इज V1 अँड इनिशियल टेम्परेचर इज T1. माझ्याकडे एक कंटेनर आहे. अ कंटेनर एन्क्लोजेस अँड आयडियल गॅस हुज प्रेशर इज P1, initial pressure is P1, initial volume is V1 and initial temperature is T1. Okay, now keeping pressure constant, volume of gas is increased from V1 to V dash by increasing its temperature, by increasing its pressure. थांबा एक मिनिट, आपल्याला व्हॉल्यूम इन्क्रीज करायचं आहे म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज करावं लागेल. सो मी पुन्हा एकदा रिपीट करतो, तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. मी एक कंटेनरमध्ये आयडियल गॅस एन्क्लोज केला आहे. आयडियल गॅसचं इनिशियल प्रेशर आहे P1, इनिशियल व्हॉल्यूम आहे V1, इनिशियल टेम्परेचर आहे T1. ओके, कीपिंग प्रेशर कॉन्स्टंट, मी गॅसचं व्हॉल्यूम इन्क्रीज केलं फ्रॉम V1 टू V डॅश by increasing temperature from T1 to T2. Okay, temperature increases from T1 to T2, volume increases from V1 to V dash. Then according to Charles law, V1 upon T1
इज इक्वल टू व्ही डॅश अपॉन T2 अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मी काय केलं, गॅसचं व्हॉल्यूम इन्क्रीज केलं फ्रॉम V1 टू व्ही डॅश बाय इन्क्रीजिंग इज टेम्परेचर फ्रॉम T1 टू T2 कीपिंग प्रेशर कॉन्स्टंट. मग मला मिळालं V1 अपॉन T1 इज इक्वल टू व्ही डॅश अपॉन T2. देअरफॉर V1 upon V dash is equal to T1 upon T2. Okay. Now keeping temperature constant, volume of gas is increased from V dash to V2. आता टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलंय आणि गॅसचं व्हॉल्यूम इन्क्रीज केलं फ्रॉम व्ही डॅश टू V2 बाय डिक्रीजिंग इज प्रेशर अप टू P2 फ्रॉम P1 टू P2. सो प्रेशरला मी रिड्यूस केलं फ्रॉम P1 टू P2. देन अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ P1 V डॅश मस्ट बी इक्वल टू P2 V2. देअरफॉर V डॅश अपॉन V2 इज इक्वल टू P2 अपॉन P1. दिस इज इक्वेशन नंबर 1. दिस इज इक्वेशन नंबर 2. दोघांना मल्टिप्लाय करतो. V1 अपॉन V डॅश इंटू V dash upon V2 is equal to T1 upon T2 into P2 upon P1. V dash cancel झालं. V1 upon V2 is equal to T1 P2 upon T2 P1. टर्म्सना रिअरेंज करतो म्हणजे आलं V1 P1 upon T1 is equal to V2 P2 upon T2. That is Vp upon T is equal to constant PV upon T. constant R असतो, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. देअरफॉर PV is equal to RT. This is ideal gas equation. PV is equal to RT. कळलं. तर आयडियल गॅस युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट ह्याचं युनिट असतं जूल पर मोल पर केल्विन. ओके. ह्याचं आयडियल गॅस युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट ह्याचं युनिट असतं जूल पर मोल पर केल्विन. त्याच्या व्हॅल्यू सांगतो. इन SI सिस्टम व्हॅल्यू ऑफ R इज 8.314 जूल पर मोल पर केल्विन. ओके. इन CGS व्हॅल्यू असते 8.314 इंटू 10⁷ अर्ज पर मोल पर केल्विन. ओके. कॅलरीमध्ये व्हॅल्यू असते R इज इक्वल टू 1.987 कॅलरी पर मोल पर केल्विन. ओके. आणि लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये व्हॅल्यू असते 0.08210 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. हे व्हॅल्यू तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झालेले असतील. सो इन SI सिस्टम व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इज 8.314 जूल पर मोल पर केल्विन. इन CGS सिस्टम व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इज 8.314 इंटू 10⁷ अर्ज पर मोल पर केल्विन. ओके. इन थर्मल युनिट म्हणजे हीटला एनर्जीला तुम्ही कन्सिडर केलं ॲज अ हीट एनर्जी. व्हॅल्यू असते 1.987 कॅलरी पर मोल पर केल्विन. तर लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये ह्याची व्हॅल्यू असते 0.08210 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. ओके. तर दीज आर व्हॅल्यूज ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. क्लिअर झालं. ओके. मग आता अजून आपल्याला 1-2-3 पॉईंट स्टडी करायचे आहेत. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ओके. आता बघा PV इज इक्वल टू nRT.
देअरफॉर आर इज इक्वल टू पी व्ही अपॉन एन टी. बरोबर आहे. पी म्हणजे प्रेशर, म्हणजे हे आलं प्रेशर इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स इंटू टेम्परेचर. आता प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया, बरोबर आहे. मग प्रेशरला पुट करतो फोर्स अपॉन एरिया इंटू व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स, आणि हे टेम्परेचर. एरिया कॅन्सल झालं. फोर्स इंटू लेंथ डिवायडेड बाय एन इंटू टी. आता फोर्स इंटू लेंथ इज नथिंग बट वर्क, बरोबर आहे. सो आर इज इक्वल टू हे आलं वर्क डन डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स इंटू टेम्परेचर, बरोबर आहे. सो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट रिप्रेझेंट वर्क डन इन इन्क्रीजिंग टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. लक्षात आलं. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट रिप्रेझेंट वर्क डन इन इन्क्रीजिंग टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. क्लिअर झालं. यावर एकदा नीटला क्वेश्चन विचारला होता, फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट काय रिप्रेझेंट करतो? नंबर ऑफ अमाऊंट ऑफ वर्क डन इन इन्क्रीजिंग टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस थ्रू 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 डिग्री केल्विन. क्लिअर झालं. मग आता आपल्याला 1-2 डेफिनेशन स्टडी करायचे आहेत. तर बोल्झमन कॉन्स्टंट इज नथिंग बट युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट divided by Avogadro's number. So it is R upon N0. Boltzmann constant, it is the ratio of universal gas constant to Avogadro's number. So it is R upon N0. Okay. आणि याची व्हॅल्यू असते 1.38 इंटू 10⁻⁻23 जूल पर केल्विन. सॉरी -23 आले. अर्ज पर केल्विन नाही, अर्ज नाही, जूल पर केल्विनच करेक्ट आहे. सो बोल्झमन कॉन्स्टंट याची व्हॅल्यू किती असते? 1.38 इंटू 10⁻⁻23 जूल पर केल्विन. आता मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल, मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल फॉर्म्युला असतो मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय ॲव्होगाड्रोज नंबर. सो मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल फॉर्म्युला आला m/n0. ओके. हे 2 आपल्याला कायम लागत राहणार आहेत या टॉपिकमध्ये न्यूमरिकल सॉल्व करताना. सो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट फॉर्म्युला असतो R/n0. मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल इट इज कॅपिटल M/n0 मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय n0. आता एक लक्षात ठेवायचं, फिजिक्समध्ये स्मॉल m हा सिम्बॉल कायम यूज करतात फॉर मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल, आणि कॅपिटल M म्हणजे मॉलिक्युलर वेट त्याला आपण कन्सिडर करतो ॲज टोटल मास. ओके. मग आता ह्याच्यावरनं बघा n0ची व्हॅल्यू आली m/m, आणि या फॉर्म्युल्यावरनं n0ची व्हॅल्यू आली R/k. दोघांना इक्वेट करतो m/m इज इक्वल टू R/k. देअरफॉर R/M इज ऑलवेज इक्वल टू k/n. हे खूप इम्पॉर्टंट रिलेशन. एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला गॅस ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल दिलं असेल तर तिथे काय यूज करायचं? बोल्झमन कॉन्स्टंट यूज करायचं. आणि जर तुम्हाला टोटल मास दिलं असेल तर काय यूज करायचं?
युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, किंवा एखाद्या रिलेशनमध्ये आर अपॉन कॅपिटल एम येत असेल तर त्याला तुम्ही कशानं रिप्लेस करू शकताय, के अपॉन एमनं रिप्लेस करू शकताय. क्लिअर झालं. तर आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आपण स्टडी केले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिअल गॅस, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल गॅस, डिफरन्स बिटवीन रिअल गॅस अँड आयडियल गॅस, त्यानंतर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, आयडियल गॅस इक्वेशन, गॅस लॉज, हे आपण स्टडी केलं. ह्याच्या मी नोट्स सेंड करेन. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला अजून काही डेफिनेशन स्टडी करायचे आहेत आणि मग एक डेरिवेशन आहे, छोटंसं डेरिवेशन आहे, ते आपण कंप्लीट करूयात. ठीक आहे, थांबूयात.